बातमी रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याची जनगण मन हे राष्ट्रगीत नाही असं रामगिरी महाराज यांनी वक्तव्य केले। रामगिरी महाराज बरळलेत, त्यामुळे राष्ट्रगीतावर रामगिरी महाराज घसरले। मात्र राष्ट्रगीत हे वंदे मातरमच हवंय। टागोरने लिहिलेलं राष्ट्रगीत रामगिरी महाराज यांना पटत नाहीये। वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असणाऱ्या रामगिरी महाराजांच्या राष्ट्रगीतावरील वक्तव्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे। जनगण मन हे आपल्या देशाचं राष्ट्रगीत नाही। रवींद्रनाथ टागोर यांनी पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी 1911 मध्ये हे गीत लिहिलं होतं असं सांगत राष्ट्रगीतात बदल व्हायला हवा अशी मागणी रामगिरी महाराज यांनी केली आहे। या राष्ट्रगीताचा इतिहास किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण आज मी सत्य बोलून आपल्याला सांगतो, कदाचित तुम्हाला माहित नसेल। हे गीत 1911 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायलं। 1911 मध्ये देश स्वतंत्र नव्हता। रवींद्रनाथ टागोरांनी कलकत्त्याला गायलं, कोणासमोर गायलंय? जॉर्ज पंचम समोर गायलं। हा जॉर्ज पंचम कोण होता? हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता, जो भारतावर अन्याय करीत होता, अत्याचार करीत होता। त्याच्या समोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे, राष्ट्राला संबोधून नाही। तर नेहमी वादग्रस्त विधान रामगिरी महाराज हे करत असतात, त्यामुळे ते अनेक वेळा अडचणीमध्ये सुद्धा आलेत। तर नेमके रामगिरी महाराज कोण आहेत त्यावर एक नजर टाकूयात। रामगिरी महाराज यांचं मूळ नाव सुरेश रामकृष्ण राणे असे। त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील असून तेथेच शालेय शिक्षण त्यांचं पूर्ण झालं। सुरेश राणे 9वीत वर्गात शिकत असताना स्वाध्याय केंद्रात गीतेचे अध्यायाचं पठण त्यांनी केलं। 10वी नंतर शिक्षण पुढे सुरू न ठेवता त्यांनी अध्यात्म क्षेत्रात प्रवेश केला। 2009 मध्ये त्यांनी दीक्षा घेतली। नारायणगिरी महाराज यांना आपले गुरु मानले। नारायणगिरी महाराजांच्या निधनानंतर रामगिरी महाराज सरला बेटच्या गादीचे वारसदार झाले। गादीच्या वारस हक्कावरून वाद झाले। पुढे हे प्रकरण न्यायालयात गेलं। न्यायालयानं रामगिरी महाराज हे या गादीचे वारसदार असल्याचा निर्णय दिला। तेव्हापासून गंगागीर महाराजांची गादी रामगिरी महाराज हे चालवत आहेत। रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यानंतर राजकीय भुवया उंचावल्या असून राष्ट्रपचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाराजांच्या मागणीच्या विरोधामध्ये वक्तव्य केलेलं आहे। रामगिरी महाराज यांच्या विरोधात वक्तव्य करताना आव्हाडांनी संताप व्यक्त केलाय। रामगिरी महाराज त्यांनी एक वक्तव्य केलंय की जनगण मन हे राष्ट्रगीत नसलं पाहिजे। जनगण मन आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली। आता जनगणवर पण त्याचा आक्षेप आहे। त्याकडे जरा म्हणा बॅनची मागणी कर ना बाबा। आता अति व्हायला लागलं रामगिरीचं। हो, इतिहास रामगिरीकडनंच शिकायचा आता देशाने। रामगिरी महाराज यांनी पहिल्यांदाच वादग्रस्त विधान केलं नाही। याआधीही मोहम्मद पैगंबरांवर भाष्य केलं होतं, त्यावरून मुस्लिम रस्त्यावर उतरला होता। अनेक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते। त्यानंतर एका कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधू संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असं सांगितलं होतं, असं सुद्धा विधान केलं होतं। आता या नव्या वादावर सत्ताधारी पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, त्यामुळे रामगिरी यांच्या वक्तव्यातून महायुतीचा हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।